शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना धमक्याचा फोन आल्याचं समोर आलंय। फोनवरून शिवीगाळ केली असल्याची तक्रार छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे दानवे यांनी दिली आहे। अज्ञात व्यक्तीने 15 मार्च रोजी रात्री 2 वाजता सतत कॉल करून शिवीगाळ केल्याच्या तक्रारीत नमूद करण्यात आलंय। कापून टाकू आणि ठोकून टाकू असली धमकी दिल्याचं अंबादास दानवे यांनी कळवलंय। 11, 12, 13 आणि 14 मार्च रोजी असेच कॉल आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। एखाद्या दिवशी एखादी धमकी येते, माणूस एखादा दारू पिलेला तो रागाच्या भरात बोलत असतो, हेही कळतं मला। मग एखादी घटना घडलेली असते त्याच्यामुळे तो बोलतो। पण मला पहिल्यांदा ह्या ज्या फोन आले 3-4 दिवसापासून, मला वाटतं 14, 12, 13, 14, 15 या 3-4 दिवसात हे फोन आले। मी फार सिरियसली नाही घेतलं त्याचं। 12 तारखेला 13 तारखेला एकदा उचलला, सोडून दिला, नंतर उचललेच नाही। पण मी 14 तारखेला रात्री म्हणजे 15ला सकाळी जनरली 1:55, 2 वाजले असतील त्यावेळेस हे फोन झोपेत असताना मी कोणाचे येतात म्हणून मला वाटलं कार्यकर्त्यांचे, कधी कधी डॉक्टर्स, कधी पोलीस स्टेशन असे फोन येत असतात शिवसैनिकाचे। झोपेत फोन उचलले, परंतु तिकडून ज्या पद्धतीनं भाषा, ज्या पद्धतीनं धमक्या होत्या, घाबरत नाही मी, परंतु एक धमक्या मला दिल्या एवढं सत्य आहे। बरं, मग मी म्हटलं कुठे नादी लागतं, मग मी फोन बंद केला। पुन्हा आला, पुन्हा बोललो, पुन्हा कट केला, पुन्हा आलं। पण मग मी थोडंसं हुशारी करून नुसतं ऐकत राहिलो, बोलत नाही राहिलो। मग सोडून दिलं। मग 2-3दा पुन्हा मिस कॉल आले, मी झोपलो। मग दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं की कारण या रोज अशा पद्धतीनं धमक्या आहेत, एकदा तक्रार करा। तक्रार मी माझ्या याला घाबरत नाही, मी तेवढा सक्षम आहे। पण मी बाहेर असतो, प्रवासाला असतो, दौरे असतात पक्षाचे, इकडे तिकडे फिरणं असतं, म्हणून मला थोडंसं वाटलं की पोलिसात तक्रार करावी। म्हणून मी रीतसर तक्रार मान्य पोलीस आयुक्त साहेबांकडे आणि संबंधित पोलीस स्टेशनला केलेली आहे। पोलीस काय दखल घेतात आता तो त्यांचा विषय। माझ्याकडून मी ही तक्रार निश्चित केलेली। कारण काय, कशाबद्दल धमकी आहे? नाही, मी नाही का निवडणुकीचं कारण आता निवडणुका तर मी अनेक बघितलेल्या आहे ना। निवडणुका मला चांगलं आठवतं 1996, 97 पासूनच्या सगळ्या निवडणुका। महापालिका झाल्या असतील 4-5, जिल्हा परिषदा झाल्या असतील 4-5, विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, स्थानिक स्वराज्य झाले। या सगळ्या निवडणुकीत माझा एक संघटना म्हणून माझा एक महत्त्वाचा रोल राहिला। त्यामुळे अनेक निवडणुका मी बघितलेल्या आहे, सगळ्या गोष्टी झाल्या, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी झाल्या। परंतु त्याच्यामुळे निवडणुकामुळे कोणी केला असेल वगैरे असं मी म्हणणार नाही, परंतु निश्चित मी रीतसर फोन नंबरचे तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली। काही कारण सांगितलं किंवा मारून टाकेल इथपर्यंत कारण नाही? कारण आता पोलिसांनी तपासायचं आहे। त्यांनी काही सांगितलं? त्यांनी काही नाही सांगितलं तसं। आता हे नंबर ज्यावेळेस बघतो, ट्रू कॉलर आहे, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत नंबर शोधायचे। तुम्ही या दरम्यानच्या काळात नंबर शोधला असेल, कोण आहे काहीतरी तुमच्या प्राथमिक पातळीमध्ये? मी जनरली कॉल रेकॉर्डिंग करत नाही, कारण मला ते खरं तर हे योग्य नाही कॉल रेकॉर्डिंग करणं। आणि ट्रू कॉलरही माझ्याकडे नाही, कारण त्याच्यामुळे डाटा हे होऊ शकतो, म्हणून मी काही ट्रू कॉलर पण माझ्या मोबाईल ठेवले नाही। पण मी रीतसर जो नंबर आहे त्याच्यात एकाच फोनवरून 2-3 जण आजूबाजूला बोलत होते, एवढं मी म्हटलेलं आहे। मला वाटतं पोलीस ज्यावेळेस तपास करतील त्यावेळेस मी सांगेल या सगळ्या गोष्टी। स्पेसिफिक असं असतं, एखादी धमकी आली, एखादी धमकी देत असेल तर काहीतरी त्याला कारण मागच्या काही दिवसांपासूनची पार्श्वभूमी असते आणि अंदाज असतो किंवा यांनी मला धमकी दिली असावी किंवा या उद्देशानं धमकी दिली असावी। तसं काही आहे का? कुणाचा विषय काही आहे का? संशय काही आहे का? नाही, आता जो नंबर जिथला येईल, ज्या भागातला येईल, कोणत्या कार्यकर्त्याला, त्याच्यावर तो कळल संदर्भ। आत्ता तर मी संदर्भ नाही सांगू शकत। मला वाटतं पोलिसांनी त्याचा रीतसर तपास केला पाहिजे। त्यामुळे आपोआप तो नंबर सापडल्यानंतर, तो व्यक्ती सापडल्यानंतर कोणत्या पार्श्वभूमीतून धमकी दिली हे कळेल। कारण रोज आमच्याकडून काही गोष्टी चांगल्या होतात, काही गोष्टी वाईट होतात। कित्येक वेळेस मी वेगवेगळ्या पद्धतीनं एक विरोधी पक्षात काम करतोय, त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यावर आरोप करत असतो। निवडणुकीच्या राजकारणामध्ये कोणाला आवडणारं, कोणाला न आवडणारं काम हाताने घडत असतं। काही ठिकाणी भांडणं, तडणं, वेगवेगळ्या विषय असतात।
त्याच्यात आपल्याला एखादी बाजू घ्यावी लागते, त्याच्यामुळे दुसरी बाजू नाराज होत असते. या सगळ्या गोष्टी रुटीन आहेत, त्याच्यामुळे एखाद्याने केली असावं शकतं असं मला वाटतं. तुम्ही दौरे करता तर अशा परिस्थितीमध्ये सुरक्षा हवी आहे का, किंवा तसं काही पोलीस आयुक्तांना तुम्ही सांगितलेलं आहे का, तोडी किंवा आणखी काय? हे बा, माझ्या बरोबर तर शिवसैनिक असतात. माझ्या सुरक्षिततेची मला चिंता नाही. एक दिवस तर जायचंच आहे आपल्याला कोणालाही, त्याच्यामुळे त्याची चिंता मी करत नाही. फक्त मग आमच्या घरी मोठं कुटुंब आहे, आई, लहान मुलं वगैरे असतात, एवढीच एक चिंता आहे. बाकी मला माझ्या जीवाची चिंता नाही. मी सैनिक आहे बाळासाहेबाचा, लढणारा, आणि अशा धमक्याला कोण घाबरतं? तरी पण तुम्ही पोलीस आयुक्तांना काय सांगणार, किंवा नुसतं तपास करायपर्यंत की का कुटुंबाच्या सुरक्षेसंदर्भात, तुमच्या सुरक्षेसंदर्भात काहीतरी पाऊल टाकावं? मला असं वाटतं सुरक्षितता वगैरे याविषयी मी काही पोलीस आयुक्तांना